20 तारखेला मराठ्यांचा मोर्चा मनोज जरांगे यांनी घोषित केलेला आहे. काय सांगाल याबद्दल तुम्ही? नाही, मी मागेही बोललो. मागे ज्या 2 बैठका झाल्या, सर्वपक्षीय बैठका, त्यामध्ये मी पक्षाचा एकमेव आमदार म्हणून तेव्हाही उपस्थित होतो. आणि त्यानंतर डोंबिवली जेव्हा मराठा समाजाचे आंदोलक बसले होते उपोषणाला, 1 दिवसाचं त्यांनी उपोषण केलेला, त्यावेळेस मी तिथे जाऊन पण बोललो होतो की इतके दिवस सरकार बरोबर बोलत होता, आता या 2 बैठकांमध्ये खरं बोलायला लागले. हा जो मराठा आरक्षणाचा विषय हा एवढा सोपा विषय नाहीये. जर तुम्हाला कोणाच्याच आरक्षणाला धक्का लावू न देता जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला एम्पिरिकल डाटा जमा करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडनं ते संख्या घ्यायला लागेल, जनगणना करावी लागेल तशी. आणि या सर्व प्रोसेसला जो वेळ जाणार आहे तो खरं तर जरांगे पाटील साहेबांना यांनी जेव्हा पहिला 40 दिवसाची वेळ दिली तेव्हा स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. परंतु कुठेतरी हा माहोल कसा खराब करायचा हे जर सरकारच्या मनात असेल तर ते त्यांनाच ठाऊक. परंतु ह्या गोष्टीला थोडा वेळ जाणार आहे, हे सत्य आहे. आणि ह्या गोष्टीसाठी सरकारने अजून जास्त स्पष्टपणे बोलायला सुरुवात करायला पाहिजे. हळूहळू त्याने वेगवेगळ्या मार्गाने काय होईना त्यांची ह्या गोष्टी मान्य करायला सुरुवात केली की याला वेळ लागेल. परंतु त्यांनी त्याच वेळेस सांगितलं असं. जरांगे पाटील साहेब काय एकदम त्यांच्या मागे हात धुवून लागले नव्हते, तेही समजूतदार आहे, त्यांना समजून सांगितलं असं, ऐकलं असतं. परंतु ही जी वेळ सर्वस्वी आली ती सरकारच्या या असं म्हणजे त्यांनी ज्या मुठी झाकून ठेवलेल्या आहे त्यामुळे आलेली आहे. त्यामुळे ते जे आंदोलन करतात त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. त्यांनी मुंबईत यावं, त्यांचं स्वागत आहे. मराठा समाजाला इतरही समाजाला न्याय मिळावा हीच मनसेची भूमिका आहे. आरक्षणासाठी या राज्यातला एक माहोल आहे तो खराब न होता, तर शेवटी आपण मराठा बोलतो तर आपण या राज्याचे सुपुत्र आहोत. तर याचं भान सर्वांनी ठेवून मला वाटतं आंदोलन करावं सर्वांनी. आणि त्यांच्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहेच. राजसाहेबांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.